नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इंग्लिशच्या पुस्तकातील एक खूप प्रेरणादायी धडा शिकणार आहोत. धड्याचं नाव आहे पी.व्ही. सिंधू अॅन आयकन ऑफ सक्सेस. आयकन म्हणजे मूर्ती किंवा आदर्श. यशाचं एक शिखर म्हणजे पी.व्ही. सिंधू. ही गोष्ट आहे भारताच्या एका प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडूची. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या. पी.व्ही. सिंधू और पुसरला वेंकटा सिंधू इज एन एस शटलर and silver medalist at 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. बघा, या वाक्यात एस हा शब्द आलाय. याचा उच्चार एस असा करायचा. एस म्हणजे एक्सपर्ट किंवा टॉप क्लास, ज्याला आपण मराठीत निपुण किंवा सर्वोत्कृष्ट म्हणतो. शटलर म्हणजे बॅडमिंटन खेळणारा खेळाडू. तर पी.व्ही. सिंधू ही एक निपुण खेळाडू आहे आणि तिने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल जिंकला. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स पी.व्ही. रमणा अँड पी.व्ही. विजया इन द इयर 1995. ही तरुण खेळाडू आंध्र प्रदेशची आहे. तिचे आई वडील, ज्यांची नावं पी.व्ही. रमणा आणि पी.व्ही. विजया आहेत, हे दोघेही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. Her father was honored with Arjuna Award for having displayed excellence in his sport. Honored म्हणजे सन्मानित करणे. तिच्या वडिलांना त्यांच्या खेळात एक्सेलन्स म्हणजेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्जुन पुरस्कार मिळाला होता. One of the youngest and talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. इथे कंटेम्पररी हा शब्द बघा. उच्चार होतो कंटेम्पररी. याचा अर्थ आहे समकालीन किंवा सध्याच्या काळातील. तर सध्याच्या काळातील ती एक सर्वात तरुण आणि टॅलेंटेड खेळाडू आहे. 2014मध्ये ती जगातील टॉप 10 खेळाडूंमध्ये होती. पी.व्ही. सिंधू started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pullela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. सिंधूने वयाच्या 8व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. तिला इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा कोणाकडून मिळाली? तर पुल्लेला गोपीचंद यांच्याकडून. जेव्हा गोपीचंद यांनी 2001मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली, तेव्हा सिंधूला वाटलं की आपणही बॅडमिंटन खेळावं. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. Although म्हणजे जरी तिचे आई वडील व्हॉलीबॉल खेळत होते, तरी तिने बॅडमिंटन निवडलं कारण तिला पुल्लेला गोपीचंद यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Sikandarabad. इथे अप्रेंटिसशिप हा शब्द आलाय. उच्चार आहे अप्रेंटिसशिप. याचा अर्थ आहे प्रशिक्षण किंवा उमेदवारी. तिचं सुरुवातीचं ट्रेनिंग मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबादमध्ये सुरू झालं. Later, she joined Pullela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. Enhance म्हणजे वाढवणे किंवा सुधारणे. नंतर तिने आपला खेळ अजून सुधारण्यासाठी पुल्लेला गोपीचंद यांची अकॅडमी जॉईन केली. मुलांनो, आता मला सांगा, सिंधूला बॅडमिंटन खेळण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? बरोबर, पुल्लेला गोपीचंद यांच्याकडून. समजलं इथपर्यंत? चला पुढे वाचूया. अर्ली सक्सेस म्हणजे सुरुवातीचे यश. सिंधूज फर्स्ट मेजर रेकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. रेकग्निशन म्हणजे ओळख किंवा प्रसिद्धी. तिला पहिली प्रसिद्धी 5व्या सर्वो ऑल इंडिया रँकिंगमध्ये मिळाली, जेव्हा ती 10 वर्षापेक्षा लहान होती. अंडर 10 म्हणजे 10 वर्षांखालील गट. शी ऑल्सो वन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. तिने अंबुजा सिमेंट स्पर्धेत पण सिंगल्सचं टायटल जिंकलं. सिंगल्स टायटल म्हणजे जेव्हा एक खेळाडू विरुद्ध एक खेळाडू खेळतो तेव्हा जिंकलेला किताब. इन द अंडर 13 कॅटेगरी, सिंधू वन डबल्स टायटल्स ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खैतान ऑल इंडिया टॉर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. बघा, जेव्हा ती 13 वर्षांखालील गटात होती तेव्हा तिने डबल्स टायटल जिंकले. डबल्स म्हणजे जोडीने खेळणे. यात पुण्याच्या स्पर्धेचाही समावेश आहे बरं का.
At the 51st National School Games in India, Sindhu won the gold medal in under 14 category. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तिला 14 वर्षांखालील गटात गोल्ड मेडल मिळालं. म्हणजे बघा, ती लहानपणापासूनच प्रत्येक वयोगटात जिंकत होती. सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. डेब्यू या शब्दाचा उच्चार डेब्यू असा करायचा. यातलं टी सायलेंट असतं. डेब्यू म्हणजे पहिली एंट्री किंवा पदार्पण. आता आपण तिची आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल कामगिरी बघूया. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. लॉन्च म्हणजे सुरुवात करणे आणि ग्लोबल अरिना म्हणजे जागतिक मैदान किंवा स्तर. प्रॉमिसिंग म्हणजे आशादायक, ज्याच्याकडून भविष्यात खूप अपेक्षा आहेत असा खेळाडू. कॉन्फिडेंटली म्हणते, तिने जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करायला जास्त वेळ लावला नाही. She won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championship held in Colombo. कोलंबोमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने 2009 साली ब्रॉन्झ मेडल जिंकलं. The star player bagged silver in the women's singles at Iran Fajr International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. बॅग्ड म्हणजे जिंकले किंवा खिशात टाकले. तिने इराणमधील स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकलं आणि 2010 मध्ये नॅशनल टीममध्ये म्हणजे राष्ट्रीय संघात तिला जागा मिळाली. मुलांनो, या पॅराग्राफमध्ये लेखकाला हे सांगायचं आहे की सिंधूने फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा खूप कमी वयात जिंकायला सुरुवात केली होती. PV सिंधूज रिसेंट रेकग्निशन्स. आता अलीकडच्या काळातील तिचे सन्मान बघूया. On 7 July 2012, Sindhu won Asia Youth Under-19 Championship. 2012 मध्ये तिने 19 वर्षांखालील एशिया यूथ चॅम्पियनशिप जिंकली. Sindhu's performance at Malaysian Open 2013 made her win the Maiden Grand Prix Gold title. मेडन म्हणजे पहिला, उच्चार आहे मेडन. 2013 मध्ये तिने मलेशियन ओपनमध्ये तिचं पहिलं ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's singles at the Badminton World Championship. त्याच वर्षी तिच्या करिअरमधला सर्वात बेस्ट क्षण आला. प्राऊडली म्हणते, ती वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली. हे खूप मोठं यश होतं. Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix Gold title and also won the Arjuna Award, one of the highest honors for a sportsperson in the country. Happily म्हणते, 2013चा शेवट तिने खूप आनंदाने केला. तिने मकाऊ ओपन जिंकलं आणि तिला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळाला. रिस्पेक्टफुली म्हणते, अर्जुन पुरस्कार हा खेळाडूंसाठी खूप मोठा सन्मान असतो. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. Back-to-back म्हणजे सलग. बघा, 2014 मध्ये तिने परत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकलं आणि सलग दोनदा असं करणारी ती पहिली भारतीय ठरली. In November, she bagged successive women's singles title at the Macau Grand Prix Gold title. Successive म्हणजे एकामागोमाग एक. 2015 मध्ये तिने परत मकाऊ ओपन जिंकलं. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysian Masters Grand Prix Gold Women's Singles title, where she defeated Scotland's Kirsty Gilmore in the final. Achievement म्हणजे कामगिरी किंवा यश. 2016 मध्ये तिने स्कॉटलंडच्या खेळाडूला हरवून मलेशिया मास्टर्सचं टायटल जिंकलं. डिफीटेड म्हणजे हरवले. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2016च्या ऑलिम्पिकमध्ये तिने जगातील दुसऱ्या नंबरच्या खेळाडूला व्हांग यिहानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. Sindhu created history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final in the Rio Olympics. सिंधूने इतिहास घडवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवून फायनलमध्ये धडक मारली. She won a silver medal in the finals while the gold was taken by Spain's Carolina Marin. फायनलमध्ये तिला स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून पराभव स्वीकारावा लागला, पण सिंधूने भारतासाठी सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक जिंकलं. हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती.
Later, she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. पण बघा, सिंधू शांत बसली नाही. नंतर 2017 मध्ये तिने त्याच कॅरोलिना मरीनला हरवून इंडिया ओपन सुपर सिरीज जिंकली. ह्यालाच म्हणतात जिद्द. नोटवर्दी ऑनर्स. नोटवर्दी म्हणजे लक्षणीय किंवा महत्वाचे. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the 4th highest civilian award of India. तिला 2015 मध्ये पद्मश्री मिळाला, जो भारताचा चौथा सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. सिव्हिलियन म्हणजे नागरी. In 2016, she received the Rajiv Gandhi खेल रत्न अवॉर्ड. आणि 2016 मध्ये तिला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला, जो आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून ओळखला जातो. हा खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. The best endorsement of Sindhu has been Gopi Chand's words about her dedication and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game is her attitude and the never say die spirit. एन्डॉर्समेंट म्हणजे कौतुक किंवा पाचपौती. तिचे गुरु गोपीचंद तिच्याबद्दल काय म्हणतात बघा. ते म्हणतात की सिंधूची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचा ॲटिट्यूड आणि नेव्हर से डाय स्पिरिट. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन आणि नेव्हर से डाय स्पिरिट म्हणजे कधीही हार न मानण्याची वृत्ती. ती शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहते. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. पुशिंग दी एन्व्हलॉप हा एक वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ आहे स्वतःच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन आणि कठीण करणे. सिंधूने भारतीय महिला बॅडमिंटनमध्ये जे केलंय ते आधी कोणीच नव्हतं केलं. एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. सिंधूच्या गुरूंचं नाव काय? अगदी बरोबर, पुलेला गोपीचंद. At an interview, Sindhu was asked how much mentoring or guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career. एका मुलाखतीत म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारलं गेलं की तुझ्या आई-वडिलांचं तुला किती गायडन्स म्हणजे मार्गदर्शन मिळालं? In her own words, guidance-wise, every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play, they tell me what I'm doing. सिंधू म्हणते, मार्गदर्शनाच्या बाबतीत सांगायचं तर जेव्हा जेव्हा मी नॅशनल टुर्नामेंटला जाते तेव्हा ते माझ्या सोबत येतात. अकंपनी म्हणजे सोबत येणे. मी प्रॅक्टिस करताना काय करतेय हे ते मला सांगतात. My dad gives me a summary of how I play and it is very helpful because as outsiders, those who look at it know more about the game. ती म्हणते, माझे बाबा मला माझ्या खेळाची समरी सांगतात म्हणजे सारांश सांगतात. बाहेरून बघणाऱ्यांना खेळ जास्त चांगल्या प्रकारे समजतो. As badminton players, we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as counselors and parents, it's really helpful. आपल्याला खेळताना काही गोष्टी कळतात, पण बाहेरची व्यक्ती आपल्या चुका पिनपॉइंट करू शकते म्हणजे नेमक्या दाखवून देऊ शकते. त्यामुळे माझे आई-वडील मला काउन्सिलर्स म्हणजे समुपदेशक म्हणून खूप मदत करतात. In the same interview, a practical question was asked. It's not possible for a badminton player to win week in and week out. As a top player, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she didn't win? त्याच इंटरव्ह्यूमध्ये एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारला गेला. कोणताही खेळाडू प्रत्येक आठवड्यात जिंकू शकत नाही. मग हरल्यावर कसं वाटतं? सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकरित्या ती या पराभवाला कशी सामोरी जाते? तिला दुःख होतं का? To this she replied, if you don't play well and lose in the first round, second round, you feel bad, especially if you're one of the top players. ती म्हणाली, जर तुम्ही चांगलं खेळला नाही आणि पहिल्याच राऊंडमध्ये हरलात तर नक्कीच वाईट वाटतं, खास करून जेव्हा तुम्ही टॉप प्लेयर असता. But you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistakes. पण तुम्हाला त्यातून बाहेर यावं लागतं. अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागते. आपल्या चुका आयडेंटिफाय कराव्या लागतात म्हणजे ओळखाव्या लागतात आणि त्यातून शिकावं लागतं. I think to come out of it, it takes time, but ups and downs are always there and you need to cope with it. ती म्हणते, यातून बाहेर यायला वेळ लागतो, पण आयुष्यात अप्स अँड डाऊन्स हे असणारच. तुम्हाला त्याचा सामना करता आला पाहिजे. कोप विथ इट म्हणजे सामना करणे किंवा जुळवून घेणे.
हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. लेखक म्हणतात, सिंधू तुला आमचा सलाम. हॅट्स ऑफ म्हणजे मानाचा मुजरा आणि तुला भविष्यात अजून यश मिळो अशा शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा धडा पूर्ण केला. या धड्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? याचा सेंट्रल आयडिया किंवा मुख्य विचार हाच आहे की यश मिळवण्यासाठी कष्टाची तयारी असावी लागते. याचा मॉरल किंवा बोध हा आहे की कधीही हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप. जशी सिंधू हरल्यानंतर निराश न होता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिंकली, तसंच आपणही अभ्यासात किंवा खेळात केलं पाहिजे. यात महत्वाची कॅरेक्टर्स कोण आहेत? एक तर स्वतः पी.व्ही. सिंधू, जी मेहनती आणि जिद्दी आहे, आणि दुसरे तिचे कोच पुलेला गोपीचंद आणि तिचे आई वडील, ज्यांनी तिला सतत पाठिंबा दिला. चला एकदा महत्वाचे शब्द रिवाइज करूया. माझ्या मागे म्हणा. 1. एस म्हणजे निपुण किंवा एक्सपर्ट. 2. कंटेम्पररी म्हणजे समकालीन. 3. एनहान्स म्हणजे सुधारणे. 4. रेकग्निशन म्हणजे ओळख किंवा सन्मान. 5. मेंटर म्हणजे मार्गदर्शक. आता मी तुम्हाला तोंडी 5 पटापट उत्तर द्या. 1. पी.व्ही. सिंधूचा आवडता खेळ कोणता? 2. तिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे का? 3. 2016च्या ऑलिम्पिकमध्ये तिने कोणतं मेडल जिंकलं? 4. नेव्हर से डाय स्पिरिट म्हणजे काय? 5. पी.व्ही. सिंधू कोणत्या राज्याची आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या शाबास. बटनावर क्लिक करा. तुम्हा सर्वांना धडा चॅनलला छान सबस्क्राईब समजलाय करा. असं वाटतंय. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.